आमदार महेश शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खेडविषयी अतिशय म्हणजे इतका असा शब्द त्यांनी वापरला की ते आम्हाला गावकऱ्यांना कुणाला ती पटला नाही। घाण हा शब्द वापरला, खेडे घाण असा शब्द वापरला। आणि त्यांनी म्हणले की 40 वर्ष आम्ही कुठलीही कामं केली नाहीत, सगळा भ्रष्टाचार केला। आम्ही भाऊसाहेब महाराज, शिवेंद्र बाबा आणि शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत। ह्यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे आम्ही 2000 पासून या सभागृहात म्हणजे ग्रामपंचायत मिळून 2 वेळा सरपंच झालो, 2 वेळा उपसरपंच झालो, 17ला 17 पंचायत सभापती झालो। ते असताना आमचा हा आलेख हा नेहमी चढता राहिला आहे। आम्ही 4 वेळा निवडून आलो चढत्या क्रमानं। म्हणजे आमचे जे शिंदेसाहेब आमदार जे म्हणत आहेत की ह्यांनी 40 वर्षात नुसतं भ्रष्टाचार केला, चिखल होता, घाण होतं, आम्ही शेवटच्या बांधाच्या टोकापर्यंत डांबरीकरण सगळे 5 रस्ते डांबरीकरण केलेत। गावात पाण्याची सोयीसाठी 3.5 कोटी रुपयाची 5 कोटीची विकासनगरला भारत निर्माणची योजना केली। जयनगर, विजयनगर, कोयना सोसायटी इथं सुद्धा भारत निर्माणची आम्ही जवळजवळ 3-3.5 कोटीची योजना केली। ते आत्ता पाणी इतकं मुबलक पाणी आहे। आणि पहिल्यांदा ह्याच्या आधी लोक स्थलांतर व्हायला लागली की बाबा इथं पाणी नाही, लोक बोरला पाणी लागत नाही असा आमचा भाग इकडचा होता। तरी आम्ही ती योजना आणली, रस्ते केले आणि अशा बरीच आम्ही कामं केली। आणि जे आमदार जे म्हणतात त्यांना की गुंडांचं गाव आहे तिथं हे, मग मेडिकल कॉलेजच्या भांगाराचं काय झालं? जे मध्ये जी तुम्ही झाली आणि तीच लोक तुम्ही पाठीशी घालताय आणि आमचे गावात तुम्ही बदनाम करताय। खेडसारखं गाव जे आमचे अधिकारी येतात म्हणजे पंचायत समिती CEO असतील, कोण गटुकी सदस्य असतील, ते म्हणतात की नुसतं आम्हाला भ्या दाखवलं जायचं, खेड म्हणजे काय। पण तिथं आम्ही 20 वर्ष काम केलं। एकही ग्रामपंचायत असा ग्रामसेवक आमच्याला की म्हणला नाही की बाबा हे गाव तुम्ही असं चालू। आम्ही इतकं स्वच्छ आणि सुंदर गावची प्रतिमा करायचं आम्ही काम केलं। परंतु जे आता सरपंचांनी भ्रष्टाचार केला, इतका भ्रष्टाचार केला त्यांनी की त्याला हीच राहिलं नाही। हे सत्यवाले की आम्ही म्हणले दारूचं दुकान आम्ही बंद करणार। दारूचं दुकान तर बंद केलंच नाही आणि ते म्हणायचे सरपंचचा दूध विकतोय आणि आता सरपंच दारू विकतोय, म्हणजे त्यांनी दारूचं दुकान टाकलं। आता म्हणजे आमदार साहेबांना एवढं तुम्ही खेडचं घाण म्हणताय, तुम्ही सत्यवाला की दारूची दुकानं काढणार वगैरे हे करणार, हे पहिल्यापासून दारू दुकान आमच्या बी काळात नव्हती। आम्ही 2000 सालीपासून सत्तेत आलो। परंतु आमच्यावर आम्ही जे काम केलं आणि जर तसं असतंच की बाबा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेला मग तुमचा तारुण पराभव का झाला? तुम्ही एवढं सुंदर गाव केलं म्हणताय 3.5 वर्षात, सिमेंटचे रस्ते केले, हे करले म्हणतायत। तुम्ही एक काम केलं त्याला आम्ही अभिनंदन करतो तुमचं की खेडचा रस्ता केला तो 10 कोटीचा रस्ता। किती केलाय? 1.5 किलोमीटर रस्ता केला, 1.5 किलोमीटर 10 कोटी रुपये दिले। ते रस्त्याची अवस्था बघा आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की खेड घाण आहे, खेड या वाईट आहे, असे याही शब्द त्यांनी ज्या खेडच्या गावात जे त्यांनी सत्ता भोगली म्हणजे त्या गावाला असे शब्द वापरणे आमच्या ग्रामस्थांना अजिबात पटलेलं नाही। आणि आम्हाला भाऊसाहेब महाराज, बाबाराजे यांचा पहिल्यापासून आमच्या वेळेला झालं की असं मी सरपंच असताना जिल्हा परिषद सदस्य उपोषणाला बसले त्यावेळी, पण आमच्यामुळे 7 दिवस बसले, काही निघालेलं नाही त्यावेळेला। मस्त त्याने आरोप केले, हे केलं ते केलं, सगळं तथ्य सगळं त्यांना दावलं की आम्ही केलं, ही वस्तुस्थिती सगळी दावली। त्यांना काही न करता उपोषण सोडावं लागलं। म्हणजे एवढं काम करून जर असं आमदार म्हणत असतील तरी दुर्दैवी बाब आहे। पुरस्कार मिळाला, पुरस्कार आम्हाला आता पुरस्काराचे फोटो जातो तुम्हाला, माझ्याकडे फोटो आहे। त्यावेळेला 12 साली निर्मल ग्राममधून आमच्या सुजित पवार यांच्या मंडळी शोभा पवार सरपंच होत्या, त्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे राज्यपालांच्या हस्ते। आणि म्हणतात खेड घाण केलं, फक्त एक रस्ता केला म्हणजे खेड स्वच्छ होत नसतंय। तुम्ही अजून सुद्धा बघा आमचे किती बोर्ड आहेत कामाचे आणि त्यांची किती आहेत हे बी तुम्ही तपासून बघावं। आणि आम्ही केलेली कामं आणि त्यांनी बी आत्ता केलेली कामं ही बी कामं तुम्ही बघावी।